हाय, चला सर्व यूट्यूबच्या ताईंना नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, तुम्हाला दिसतोय श्रीखंडाचा डबा. श्रीखंड आणलेले असे छोटे छोटे 3 डबे आणलेले. कारण की ना, सांगते तुम्हाला मी कारण काय आहे ते. तर बघा, आता इथं अशा प्रकारे पुऱ्या पण तळून घेतलेल्या आहे. मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या मी अशा इथं तळून घेतलेल्या आहे. आणि तुम्हाला आहे ना, मी 2 प्रकारच्या पुऱ्या इथं करून दाखवणार आहे. आधी मी 4 ते 5 पुऱ्या हाताने लाटून दाखवणार आहे आणि त्यानंतर मशीनने ना असं पटापट दाबले जातात. तर चला, सर्वात आधी मी आता इथं पीठ घेतलेलं आहे. मी आटा मेकरमध्येच पीठ लावणार आहे, कारण की आज खूप घाई झालेली आहे. तर आटा मेकरमध्येच लावून घेणार आहे मी पीठ. त्यासाठी मी इथं कढईमध्ये आता मी 4 ते 5 वाट्या पीठ घेतलेलं आहे. जिरं टाकलं थोडंसं, 2 पड्या तेल टाकल्या छोट्या छोट्या. त्यानंतर या ओवा आहेत ना, मी धुतलेल्या नाही आहेत, कारण मी ओवा आणते ना धुवून सुकवून घेते, म्हणजे डायरेक्ट टाकते. पण ह्या धुतलेल्या नाही आहे, त्यासाठी मी हातावर चोडून घेतल्या आणि वरवरच्याच टाकल्या फक्त. कारण की काही घाण माती वगैरे खाली बरोबर राहून जाते, असं हातावरच हलवून टाकून दिलेलं आहे मी. तर चला, आता मी इथं आहे ना पीठ भिजण्यासाठी आटा मेकर लावलेलं आहे आणि असं 2 वेळा मी इथं भिजवून घेणार आहे. पटपट होतं आणि मस्त मऊसूत पीठ भिजलं जातं. तर बघा, मी आता इथं आहे ना 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि रोज आटा मेकर लावते ना मी, तर मला अंदाज होऊन गेलेला आहे किती पाणी लागणार आहे असं. तर मग पटकन गोळा तयार होऊन जातो आणि मऊसूत गोळा तयार होतो. तर बघा, अशा प्रकारे मी 2 वेळा करून 2 गोळा तयार करून घेतलेले आहे. आता हा एका बाउलमध्ये मी हा गोळा काढून घेणार आहे आणि त्यानंतर अजून एक गोळा मी तयार करणार आहे. तर बघा, असे दोघं गोळे मी एक कढईमध्ये काढून एकत्र करून घेतलेले आणि चोडून मस्तपैकी इथं कढईमध्ये ठेवून दिलेले आहे बघा. तर चला, आता याला काय मुरवायची गरज राहत नाही. मी असं पोळपाटवर गोळा घेऊन घेतला आणि आता 4 ते 5 गोळे मी इथं करून घेणार आहे. आणि आधी तर मी ना असं पोळपाटनेच लाटणार आहे 3 ते 4 तुम्हाला, आणि पटापट असं मशीनने दाबून घेणार आहे, कारण की त्याच्यामध्ये ना पटापट पुरी आणि एकसारखी पुरी येते ना. तर एकसुद्धा पुरी अशी बिना फुगायची राहत नाही. सर्व काही पुरी आपली मस्तपैकी कचोडीसारखी फुगते त्यासाठी. तर बघा, असं मी आता इथं आहे ना 7 गोळे करून घेतलेले. आता आहे ना हे गोळे मी पोळपाटवर काढून घेणार आहे आणि त्यानंतर तिथं हे पीठ मी ठेवणार आहे. पोळपाटवरच आता मी लाटून घेणार आहे. आधी अशा हाताने लाटून घेणार आहे, नंतर मशीनने तुम्हाला मी दाखवणारच इथे पण. आणि बघा, आज झालं असं ना, राकेशला बटाटे श्रीखंड असं सांगितलं होतं. तर त्याला आहे ना त्याच्या कामामध्ये वेळ भेटला आणि त्याच्या मित्राला पाठवलं त्याने. तर खूपच लेट होऊन गेला त्याचा मित्र. तर खूप घाई होऊन गेली आम्हाला भाजी बनवायला सुद्धा. तर बघा, हे श्रीखंड आणलं होतं त्याने, राकेशच्या मित्राने, आणि बटाटे पण आणले होते. तर राकेशला त्याचं अर्जंट काम होतं काहीतरी, म्हणून त्याला वेळ लागून गेला. त्याच्या मित्राकडे त्याने पाठवून दिलेलं होतं. त्यासाठी आम्हाला खूप घाई बटाटे शिजवायचं पण तुम्हाला दाखवलं नाही. आणि मी ताट बनवला, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही, त्यासाठी सॉरी. पण जेवढा आहे तेवढा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते हे. तर बघा, अशा प्रकारे मी ना 3 ते 4 3 ते 4 पुऱ्या मी इथं करून घेतलेल्या आहे. आणि हे कसे तळते ते सुद्धा तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. हे बघा, अजून एक पुरी तुम्हाला मी लाटून दाखवणार आहे आणि त्यानंतर मशीनने ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पटापट करते ते. आता मी साईडला आहे ना तेल तापायला ठेवलेलं आहे. इथं आपलं तेलसुद्धा तापून झालेलं आहे. आधी थोडासा गोळा टाकून बघितला मी, ह्या बघा तेल तापलं आहे की नाही असं म्हणून. तर बघा, पहिली पुरी तर आगळी वेगळीच आली. तर ही बघा दुसरी पुरी आता खूप छान फुगते मस्तपैकी. पहिली पण छानच फुगली, पण तेव्हा मी लाटत होती त्यासाठी तुम्हाला ती नाही दाखवली. हे बघा, खूपच छान मस्त फुगली. आणि अशा प्रकारे सर्व काही पुऱ्या फुगलेल्या आहेत. एकाहून एक पुरी छान मस्त अशी फुगली, टम्म कचोडीसारखी. तर बघा, आता अशा पुऱ्या मी साईडला कविता तळते आणि मी तर आता मशीनने पटापट दाबून घेते. बघा, एकसारखी मस्तपैकी पुरी येते आपली. हे बघा. आणि आम्ही आहे ना आमच्या खानदेशी भाषांमध्ये काय म्हणतो सांगू का? पापड्या.
पापड्या म्हणतो आम्ही, पुरी पण आणि पापड्या पण असं म्हणतो आम्ही. पुरी जास्त आमच्या तोंडात कसं येतं ना, पुरणाची पुरी असं येतं किंवा पुरणाची पोळी. पण हे तर बघा अशा प्रकारे छान मस्त पुऱ्या मी इथं तळून घेतले. कविता तळते आणि मी इथं लाटते, मशीनने दाबते पटापट. आणि अशा मस्तपैकी एकसारखी पुरी येते मशीनने, त्यासाठी टम्म फुगते ती. आता अशाच प्रकारे मी सर्व काही पुऱ्या दाबून घेतल्या आणि सर्व काही तळून पण घेतलेलं आहे आम्ही पुरणपोळ्या. आणि सर्व दाखवते तुम्हाला मी कशा पुरणपोळ्या झालेल्या आहे, कशा पुऱ्या झालेल्या आहेत ते. सॉरी, माझ्या तोंडात पुरणाची पुडीच येते परत परत. तर बघा किती छान आहे ना, मस्त. तर अशा कढाईमध्ये पटकन दाबली की लगेच पटकन कढाईमध्ये टाकले म्हणजे ती छान फुगते. आणि मला असं बी नाही की सगळ्याच पुऱ्या लाटून असं ठेवून घ्यायच्या नंतर तळायच्या, तसं मला आवडत नाही. त्यासाठी मी असं लगेचच्या लगेच करते. आणि तळायच्या टायमाला आहे ना, गॅसची फ्लेम फुलच राहू द्यायची, कारण की पुरीमध्ये तेल घुसत नाही. अशी सॉफ्ट पुरी येते आपली मस्तपैकी. पुरीमध्ये अजिबात तेल घुसत नाही. आणि बघा, तुम्ही बघू शकता या अशा पुऱ्या मी आता इथं सर्व काय करून घेतलेलं आहे. पटापट पटापट तळल्या पण जाते. एक जण दाबतंय आणि एक जण तळतंय. तर बघा अशा प्रकारे मी आता आहे ना सर्व काही पुऱ्या करून घेतलेल्या आहे. आता बटाटे आणले होते, ते बटाटे सुद्धा मी साईडला शिजायला टाकलेले आहे. आता सर्वच पुऱ्या माझ्या इथं झालेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता बघा, आणि ही अशी लाकडाची जाडीची डालकी आहे ती. ही डालकी मला खूप कामास येते. आणि बघा सर्व पुरी मी इथं आता ठेवून दिलेली डालकीमध्ये. तर चला, कसा वाटला तुम्हाला या पुरींचा व्हिडिओ तर मला कमेंट करून, आणि पुऱ्या कशा बनल्या ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका, लाईक करा प्लीज. आणि काल व्हिडिओ आला नाही, कारण की मी साखरपुड्याला गेली होती. माझ्या पुतण्याचा साखरपुडा होता, मी तिथं गेलेली होती. त्यासाठी काल व्हिडिओच आलेला नाही. त्यासाठी मी आज लवकर व्हिडिओ तुम्हाला टाकते. तर बघा इथं मी आता बटाट्याची भाजीसुद्धा तुम्हाला सांगितलं ना, मी बटाटे शिजवायला थोडी घाई झाली, त्यासाठी मी इथं तेलचा तडका देते. तेवढ्यात इकडे दीदी आणि अंशू बटाटे सर्व काही सोलून घेते. आणि बघा मी मिरच्या, हिरव्या मिरच्यांचे बटाटे करायचे आपल्याला मस्तपैकी. पुरीमध्ये खाण्यासाठी खूप छान लागतात. आणि सोबत डाळ भात पण केला आहे बरं का मी. डाळ भात, श्रीखंड, पुरी आणि बटाट्याची भाजी. हे बघा गरम गरमच सोलले जात आहे आणि गरम गरमच कापले जात आहे. आणि मध्ये मध्ये थोडे कच्चेसुद्धा राहून गेलेले, कारण की घाई तेवढी आहे. तर आता कढईमध्ये ना मी झाकून शिजून घेणार आहे त्यांना परत. हे बघा, तर असं खूप घाईत भाजी केलेली आहे आम्ही. आणि जेवणाला पण ताटं करून घेतलेली आहे. बाकीचे सर्वजण जेवणाला बसून गेलेले आहे. आणि पटकन ही भाजी अशी करून पटकन मी वाढायला दिलेली आहे. तर बघा अशा प्रकारे माझा हा छोटासा व्हिडिओ आज. मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये आज दिसलेले नाही आहे, तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता.